नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. शुभ सकाळ. तुम्ही बघू शकता घरामध्ये किती लांबपर्यंत सूर्यनारायणांचं आगमन झालेलं आहे. सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि सूर्यनारायणांचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. तुम्हीसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर सकाळ आहे ही. सडा, रांगोळी, झाडझूड सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. दारामध्ये स्वास्तिक काढलेलं आहे आणि गेटच्या बाहेर अंगणामध्ये सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे. जनरली मी वेगवेगळी फुलं, वेगवेगळ्या डिझाईन्स रांगोळीने काढण्याऐवजी जी आपली शुभचिन्ह असतात ना, तीच रांगोळीच्या स्वरूपामध्ये काढते. आणि हा माझा भाव आहे की दारामध्ये रांगोळी म्हणजे मोठी मोठी रांगोळी काढण्याच्या ऐवजी अगदी तुम्ही स्वास्तिक जरी काढलं तरी पुरेसं आहे, कारण ते शुभचिन्ह आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतं. मुलगी स्कूलमध्ये गेलेली आहे, त्यानंतर भांडे घासून घेतले. आता 8:15 वाजलेले आहेत. भांडे घासायचा हा एरिया स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर इथे आता मला देवांची भांडी स्वच्छ करायची आहेत. माझं जुनं रुटीन जे आहे ते अजून सुरू झालेलं नाही आहे. जुन्या रुटीनमध्ये देवांची जी भांडी आहेत ती मी रात्रीच स्वच्छ करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी देवपूजेसाठी वापरते. पण इथे आता कसं आहे की बाकीची कामं करत करत जसा जसा वेळ मिळतोय तसं तसं त्या वेळेमध्ये काम करणं सुरू आहे. तुम्हाला हाही प्रश्न पडलेला असेल की भांड्यांची मशीन असताना मी हाताने का भांडे घासत आहे, कारण इथे बोरचं पाणी आटलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी जातं आणि 2-4 पाऊस पडले की जून जुलैमध्ये पाणी येतं. तोपर्यंत टँकरचं पाणी सुरू आहे आणि मग कपड्यांची मशीन त्यासोबत भांड्यांची मशीन लागली तर मशीनमध्येच माझं अर्ध टँकर जे आहे ते संपून जाईल. म्हणून म्हटलं चला बोरला पाणी येईपर्यंत हाताने भांडी घासायची, म्हणून दररोज हाताने भांडी घासत आहे. आज सकाळची घाईगडबड थोडीशी कमी होती. टिफिन बनवायचा नव्हता. मिस्टरही पुण्याला गेलेले आहेत, कारण आमचा पुण्याचा फ्लॅट रेंटवर गेलेला आहे आणि तो कंपनीतल्या साहेब लोकांनी गेस्ट हाऊस म्हणून घेतलेला आहे. मग त्यांना फ्लॅट असा 5 स्टार हॉटेलसारखा लागतो. कलर हाच द्या, इथे तसंच करा. ऑलरेडी माझ्या तिथे दोन्ही बेडरूममध्ये AC होते, पण हॉलमधला AC जो होता तो आम्ही आणलेला होता. मग परत त्यांना हॉलमध्ये AC बसवून द्यायचा, पूर्ण घराला रंगरंगोटी, ते काय काय जे सांगतील सगळे चेंजेस घरामध्ये करून द्यायचे. मग त्यासाठी ते गेलेले आहेत. ॲग्रीमेंट करूनच मग ते परत येणार आहेत. त्यामुळे सकाळची घाई जी आहे ती थोडीशी कमी आहे. आणि आज एकादशी आहे, त्यामुळे माझ्या जाऊबाई काय म्हटल्या की तिकडे माझ्या सासू सासऱ्यांना एकादशी होती आणि इकडे माझ्या आईला एकादशी आहे. मग त्या म्हणे की आपले सासू सासरे आणि तुझी आई मग तुझ्याकडे फराळाचं बनव, ते फराळ करतील आणि मग तिकडे जाऊबाईंच्या घरी मी आणि सावी दोघी जेवायला जाऊ. सकाळचा टिफिनही वेदांसोबत त्यांनीच बनवलेला होता. दोन्ही टिफिन त्यांनीच दिलेले आहेत. त्यामुळे आज फक्त इकडे फराळाचे पदार्थ बनवले जातील आणि जेवणाचा बेत जो आहे तो आमचा आज त्या घरी असणार आहे. जवळ असल्याचा हा फायदा आहे. शनिवार आणि रविवार सुद्धा आम्ही जेवायला तिकडेच होतो, कारण घरी एक पूजा होती. त्यामुळे बिना कांदा लसूणचा 16त स्वयंपाक सुरू होता. माझ्या जाऊबाई पण गुरुचरित्र पारायण करतायत, त्यामुळे कांदा लसूणचं खात नाहीये. मग घरातील इतर मंडळी ज्यांना कांदा लसूणचं खायचं होतं मग त्यांच्यासाठी नाश्ता आणि पदार्थ इकडे काल मी बनवलेले होते, जे की लाईव्हवर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि बाकीचा सात्विक स्वयंपाक जो होता 2 दिवस तिकडेच होता. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या दोन्ही घरातील अंतर दाखवते. अगोदर तो आमचा बंगला आहे. 2-4 रो हाऊसमध्ये सोडली की मग माझं घर आहे. इतक्या जवळ समोरासमोरच अगदी आमचं घर आहे. आमच्या कुटुंबाबद्दल मी कोणत्या सेवा करते याबद्दल सांगायचं झालं तर आता आमचं कुटुंब म्हणजे त्यामध्ये माझं माहेर नाही बरं का. माझ्या माहेरची मंडळी ही वेगळी आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये माझं लग्न झालेलं आहे, माझं जे आडनाव आहे, जे गोत्र आहे, त्यांच्याबद्दल मी बोलते आहे. आणि इथेच बरेच जण चुकतात. आजकाल लग्न जरी झालं ना तरीसुद्धा मुली सासरच्या मंडळींना ते माझं सासर म्हणतात आणि माहेरच्या मंडळीला आमचं, माझं घर, आमच्या घरी. आणि मी तर माझ्या आजूबाजूला अशा मैत्रिणी बघितलेल्या आहेत की सासरची सणवार ती काहीच करत नाही. सासरच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या फॉलो करत नाही. त्यांच्या माहेरी जशा प्रकारे केलं जातं ना, माहेरी जे सणवार केले जातात त्या सगळ्या गोष्टी करतात. पण असं नसतं. जेव्हा आपलं लग्न होतं तर ज्या कुळामध्ये आपलं लग्न झालेलं आहे, जे आपलं आडनाव आहे, त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या पूर्वीपासून ज्या चालीरीती चालत आलेल्या आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत, त्या आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घेणं, त्या पाळणं आणि त्यानुसारच वर्षभरात जी सणवार असतात ती साजरी करणं हे लग्नानंतर आपलं प्रथम कर्तव्य असतं. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो त्यावेळेला आपल्या संसारामध्ये स्थिरता, आपल्या घरामध्ये बरकत तुम्हाला बघायला मिळते आणि सगळ्या गोष्टी, मुलं बाळं असतील, तुमचा व्यवसाय असेल तर तो चांगला चालणे,
किंवा तुमच्या नवऱ्याची नोकरीमध्ये प्रगती होणे, मुलाबाळांचं व्यवस्थित शिक्षण, पुढे सुद्धा त्यांना नोकरी, लग्न या सगळ्या गोष्टी सुरळीत चालणे यावरच अवलंबून असतं. आजकाल काय ना, बरेच जण सासरचा कुळाचार, कुळधर्म, रूढी परंपरा, सासरच्या पद्धतीने सणवार या कोणत्याच गोष्टी करत नाहीत आणि मग संसारामध्ये एखादी अडचण आली, प्रॉब्लेम आला की मग हा उपाय कर, तो उपाय कर, इकडे जा, तिकडे जा, या वस्तू ठेवल्या की असं होईल, त्या वस्तू भिंतीवर लावल्या की तसं होईल, गळ्यात हे घातलं की असं होईल, हातात घातलं की सगळं नीट होईल, असं काहीही नसतं. संसार सुरळीत चालण्यासाठी पूर्वीपासून ज्या आपल्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या. सगळे सणवार व्यवस्थित रूढी परंपरेप्रमाणे करा. कुळाचार, कुळधर्म वर्षातून 1 वेळा किंवा 2 वेळा आपल्या राहत्या घरामध्ये आवर्जून करा. कारण जोपर्यंत तुम्ही कुळाचार, कुळधर्म करणार नाही, तुमच्या कुलदेवीची सेवा करणार नाही, तुमच्या पितरांची सेवा करणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही उपाय करा, तुम्ही कितीही दत्त महाराजांची सेवा करा, स्वामींची सेवा करा किंवा ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्यांच्या सेवा करा किंवा वेगवेगळे उपाय करा, त्याचा रिझल्ट तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना म्हणजे तुमची कुलदेवी, कुलदैवत पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये, कुळामध्ये त्यांचा मानसन्मान झालेला आहे, कुळाचार, कुळधर्म तुमच्या घरात झालेला आहे आणि आता तुम्ही तो बंद केलेला आहे. जर तुमची कुलदेवी आणि कुलदैवत तुमच्या आईवडिलांचाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसेल, त्यांनाच तुम्ही उपाशी ठेवताय, कुळाचार, कुळधर्म करत नाही, मग बाकीचे देवी देवता म्हणजे आपली मावशी, काकी, आजी हे तुमच्यावर प्रसन्न कसं होतील? पहिल्यांदा आपल्या आईवडिलांची सेवा आणि त्यानंतर मग आपली मावशी, काकी, आजी म्हणजे जे इतर देवी देवता आहेत त्यांची सेवा करायची असते. तुम्हाला समजण्यासाठी आईवडील आणि मावशी, काकी, आजी हे उदाहरण दिलेलं आहे. आईवडील म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदैवत, मावशी, काकी, आजी म्हणजे इतर जे देवी देवता आहेत ते. कारण आजकाल आपण आपली कुलदेवी, कुलदैवत, पितरांना विसरून जातो, त्यांच्या काहीही सेवा करत नाही आणि इतर ज्या खंडीवर सेवा आहेत या सेवेने यांना हा फरक पडला, त्या उपायाने त्यांना अनुभव आला, त्या गोष्टी आपण करायला जातो आणि मूळ जे काही आहे ज्याने खरोखरच आपल्याला फरक पडणार आहे, आपली परिस्थिती बदलणार आहे, त्या गोष्टी आपण करत नाही. आमच्याकडे सांगायचं झालं तर मी असो, माझे सासू सासरे किंवा माझ्या जाऊबाई असो, सर्वप्रथम आम्ही आमची कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करतो. त्यानंतर आमचे जे पूर्वज आहेत, पित्र आहेत, पितृपक्षात त्यांच्या तिथीला त्यांची सेवा करतो, सगळे विधी करतो आणि त्यानंतर मग गुरूंची सेवा करतो. माझ्या जाऊबाई स्वामी समर्थांची सेवा करतात आणि मी दत्त महाराजांची सेवा करते. या व्यतिरिक्त मी हनुमानजींना माझा भाऊ मानते, त्यामुळे हनुमानजींची सुद्धा सेवा करते. या सेवा मनापासून केला ना की दुसरा कोणताही उपाय, कोणतीही सेवा करण्याची गरज पडत नाही आणि गरज वाटलीच तर मग इतर जे उपाय असतात किंवा ज्या सेवा असतात त्या मी करते. आणि हो, इतर उपाय आणि इतर सेवा करताना माझ्या ह्या ज्या मूळ सेवा आहेत त्या मी सोडत नाही. ह्या सेवा करून जर मला वेळ मिळाला किंवा वेळ काढता आला तर त्यामध्ये मी त्या सेवा करते. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नावासहित कुलदेवीच्या, कुलदेवाच्या कोणकोणत्या सेवा करते, गुरूंच्या कोणत्या सेवा करते, पितरांसाठी काय सेवा, दानधर्म करते हे शेअर करते.